त्या पंजाच्या भरोशावर निवडून राहिले, पद भोगून राहिले, सालोसाल नगर चौक होऊन राहिले, त्याच्यासोबत बेमानी करतात. तरी त्या हरामखोराला जाऊ द्या उमेदवार आले म्हणे आम्ही पैसे घेतले, आम्ही बहिष्कार कसा करू. कोणी अल्लाची शपथ घेतली, कोणी कायची शपथ घेतली. एकदा तिकिटात दिल्यावर असे बेमान होते. 5 लाखानं 6 लाखानं विकल्या जातात. MLC निवडणुकीत क्रॉस वोटिंग, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा मोठा आरोप. नगरसेवक 5 ते 6 लाखात विकले गेले. अमरावती ग्रामीण काँग्रेसमध्ये खळबळ. बबलू देशमुख म्हणाले, कोऱ्या फॉर्म ऐवजी भाजपला मतदान. SIR शिबिरात जिल्हाध्यक्ष संतापले. नगरसेवकांवर. अमरावती ग्रामीण काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झालाय. MLC निवडणुकीतील कथित क्रॉस वोटिंगवरून जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांवर गंभीर आरोप केले आहेत. नगरसेवक 5 ते 6 लाख रुपयात विकले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. अंजनगाव सुर्जी येथून पहा हा विशेष रिपोर्ट. तो लोकायला काय सांगणार, लोकायला काय सांगणार आहे तो का म्या बीजेपीला मतदान केलं म्हणून आता तुम्ही माझ्यासोबत राहा. अरे आम्ही लढाई लढून राहिलो. मी असं केलं असतं तर 2दा आमदार राहिलो असतो, 1दा मंत्री राहिलो असतो. आम्ही एवढी बारकीनं एवढ्या ताकदीनं लढाई लढतो, तुमच्यासाठी लढतो. राहुल गांधी लढून राहिले, तुम्ही थोड्याशा पैशानं 5 लाखानं 6 लाखानं विकल्या जातात. अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथील हरिओम मंगल कार्यालयात मतदार जनजागृती SIR प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला जिल्ह्यातील खासदारांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख उपस्थित होते. मात्र शिबिरात मतदार जनजागृतीपेक्षा MLC निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगची चर्चा अधिक रंगली. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मंचावरून आपल्या पक्षातील नगरसेवकांवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितलं की विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने मतदानाबाबत व्हीप जारी केला होता. सर्व नगरसेवकांनी कोरा मतदान फॉर्म सादर करायचा होता असे निर्देश देण्यात आले होते. मात्र तसं झालं नाही. म्हणजे आम्ही कोरे टाकले. कोणी अल्लाची शपथ घेतली, कोणी कायची शपथ घेतली. आणि इथं कोरे किती पडले तुम्ही पाहिले. पुऱ्या जिल्ह्यात 5 कोरे पडले. त्याच्यात आमच्या लोकांची बदनामी झाली. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात फक्त 5 मतदारांचेच कोरे फॉर्म जमा झाले. उर्वरित सर्व काँग्रेस मतदारांनी मतदान केलं. मग काँग्रेसची मतं नेमकी गेली कुठं? काही नगरसेवकांनी पैसे घेऊन थेट भाजप उमेदवाराला मतदान केलं. 5 ते 6 लाख रुपयात मतं विकली गेली. याची लाज वाटली पाहिजे असा आरोप यावेळेस बबलू देशमुख यांनी केला. लाज वाटायला पाहिजे. खासदार साहेबांना वाटे काय, पण मी ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. कोणी जाईन, कोणी काही करा, तरी काही चालू ठेवणार आहोत का आपण? देशमुख यांनी पुढे सांगितले की जनतेने भाजप विरोधात मतदान करून काँग्रेसच्या नगरसेवकांना निवडून दिलं. मात्र त्याच नगरसेवकांनी MLC निवडणुकीत पैशासाठी भाजपला मतदान केलं. अशा पदाधिकाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल आणि त्यांची पदेही काढून घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. MLC निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आलाय. आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाला सुरुवात झाली असून या प्रकरणी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमरावती ग्रामीण काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झालाय. MLC निवडणुकीतील कथित क्रॉस वोटिंगवरून जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांवर गंभीर आरोप केलेत. नगरसेवक 5 ते 6 लाख रुपयात विकले गेल्याचा दावा त्यांनी केलाय. मैं इस वक्त अंजनगांव सुरजी के हरिओम मंगल कार्यालय के बाहर खड़ा हूँ. यहीं पर कुछ देर पहले कांग्रेस का SIR प्रशिक्षण शिविर हुआ, लेकिन शिविर में एक सियासी भूचाल आ गया. अमरावती जिला अध्यक्ष बबलू देशमुख ने मंच से ही अपने नगर सेवकों पर सीधा आरोप लगाया है कि MLC चुनाव में उन्होंने पैसा लेकर भाजपा के उम्मीदवार को वोट दिया. 5 से 6 लाख रुपए में बिकने की बात भी कही गई. जिला अध्यक्ष ने कहा है कि जनता ने भाजपा के खिलाफ वोट देकर कांग्रेस के नगर सेवकों को जिताया, लेकिन MLC चुनाव में उन्हीं नगर सेवकों ने पैसा लेकर भाजपा को वोट किया. अब सबसे बड़ा सवाल यह है कि
कांग्रेस जिला अध्यक्ष अपने नगर सेवकों पर किस तरह की कार्रवाई करते हैं और कब करते हैं, इसी पर सभी की नजरें बनी हुई है। जावेद शाह, सिटी न्यूज, अंजनगांव सुरजी।